चीनचा बोकड, 7 किलोचा कोंबडा आणि बुटकी गाय म्हैस हे यंदाच्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत। श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात येत असून यंदा प्रदर्शनाचं 54वं वर्ष आहे। या निमित्तानं होम मैदान इथं दिनांक 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर या 5 दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात 300 स्टॉल्सचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली। कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्यानं आणि स्मार्ट एक्सपो ग्रुपच्या व्यवस्थापनाअंतर्गत हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे। तसंच कृषी संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आणि मोहोळ विभाग, रेशीम खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण, राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवउद्योजक, कृषी यांत्रिकीकरण, फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्या सहभागानं हे प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे। हे प्रदर्शन नियोजनबद्ध आणि यशस्वीरित्या व्हावं यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून याची तयारी करण्यात येत आहे। यामध्ये प्रदर्शनाची पूर्वतयारी म्हणून सर्व संबंधित विभागांच्या 30 ऑक्टोबर, 13 नोव्हेंबर तसंच 3 डिसेंबर रोजी श्री सिद्धेश्वर देवस्थान इथं अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली बैठका पार पडल्या। चीनचा बोकड, 7 किलोचा कोंबडा आणि बुटकी गाय म्हैस हे यंदाच्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण राहणार आहे। तरी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधव, उद्योजक आणि नागरिकांनी सहभागी होऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन गुरुराज माळगे आणि विजयकुमार बरबरे यांनी केलं। सोलापुराचे जे उद्योजक आहेत, जे स्वतःच्या पायावर उभारून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भागातल्या शेतीसाठी विशेष करून काम करत आहेत, तर त्यांनाही या ठिकाणी एक व्यासपीठ मिळवून देऊन ते ह्या लोकांसमोर आणावं। अनेकांना ही माहिती नाही आहे की सोलापुरातच अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी करणारे लोक या ठिकाणी आहेत, उद्योजक आहेत, तर त्याचीही माहिती या निमित्तानं मिळावी असा एक उद्देश त्या ठिकाणी ठेवून आपण हे करतो आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून प्रसिद्धी मिळून जर काही लोकांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचं उत्पादन या कृषी प्रदर्शनात दाखवायचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही काही ठराविक 5% स्टॉल आजही राखून ठेवलेले आहेत। तर त्यांना माझं आव्हान राहणार आहे की त्यांनी यामध्ये सहभाग घेण्यासाठी आमच्या कमिटीशी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांना त्यांच्यासाठी स्टॉल जे राखून ठेवले आहेत ते देता येतील। वर्षी विशेष म्हटलं तर आकर्षण म्हटलं तर आंध्र प्रदेशमधून पश्चिमी गोदावरी जिल्ह्यातून पुंगनूर म्हणून एक गाईची जात आहे जी 2 ते 2.5 फूट उंचीची असते। ते गाई 7-8 गाई आणि काही त्याचे वासरं या ठिकाणी येणार आहेत। चायनाचा एक मोठा बोकुड आहे जो आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सगळीकडे प्रदर्शित केला जातो आहे। एक बुटक्या जातीची म्हैस आहे, 6 किलोचा कोंबडा आहे आणि विशेष म्हटलं तर ह्यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे डॉग शो घेतो, कॅट शो घेतो, त्याला पण प्रतिसाद सोलापूर आणि इतर जिल्ह्यातून पण मिळत आहे। ह्यावेळी विशेष म्हटलं तर आम्ही 23 तारखेला पुष्प प्रदर्शन पण भरवत आहोत पहिल्यांदा। ते जे काही निसर्गप्रेमी किंवा नर्सरीत आवड असणारे लोक आहेत ते पण त्यांचे फुलं किंवा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असतील त्याचं पण प्रदर्शन करतील। दरवर्षीप्रमाणे पशु स्पर्धा पण आहे, गोवंशांची पण स्पर्धा आहे, त्यांचं पण इथं प्रत्यक्ष काही जातीची देशी जे आहेत ते प्रदर्शनात आम्ही इथं आणत आहोत। या पत्रकार परिषदेला RS पाटील, सोमनाथ शेटे, विलास कारभारी यांची उपस्थिती होती।